महसूल मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेली 22 कोटींची प्रशासकीय इमारत अस्वच्छतेच्या विळख्यात। उद्घाटनाला अवघे काही दिवस, स्वच्छता, पाणी व स्वच्छतागृह व्यवस्थेचा बोजवारा। लाखांदूर तालुक्यातील नागरिकांना आधुनिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासकीय सेवा मिळाव्यात या उद्देशाने तब्बल 22 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या लाखांदूर येथील नव्या प्रशासकीय इमारतीची अवस्था उद्घाटनानंतर काही दिवसांतच दयनीय झाल्याचे चित्र समोर आले आहे। 14 एप्रिल 2026 रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या इमारतीचे मोठ्या दिमाखात लोकार्पण करण्यात आले होते। यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। मात्र कोट्यवधींचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या भव्य इमारतीत आज ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, धुळीने माखलेले परिसर, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे आणि विस्कळीत पाणीपुरवठा पाहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे नागरिकांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून अनेक ठिकाणी पाण्याची सोय ठप्प असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी या इमारतीत ये जा करतात। मात्र मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहे। नागरिकांच्या मते उद्घाटनावेळी आधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचे दावे करण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात नियमित साफसफाईसाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने इमारतीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। लोकार्पण मोठ्या थाटामाटात झाले, पण देखभाल आणि स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। कोट्यवधींच्या या इमारतीत पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांचीच योग्य व्यवस्था नसल्याने स्मार्ट प्रशासनचा दावा फोल ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। प्रशासनाने तातडीने स्वच्छता कर्मचारी नियुक्त करून नियमित साफसफाई, पाणी पुरवठा आणि स्वच्छतागृह व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। अन्यथा ही प्रशासकीय इमारत लवकरच अस्वच्छतेचे प्रतीक बनेल।